राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह. शिवनेरीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा. ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. जय पवारांनीही विमान अपघातावरती व्यक्त केली शंका. व्हीएसआर कंपनीवर बंदी घालण्याची जय पवारांची मागणी. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी. रवींद्र चव्हाणांकडून नारायण चौधरींना महापौरपदासाठी उमेदवारी. मात्र शिवसेना सहकार्य करत नसल्याचा आरोप करत शहराध्यक्षांकडून स्नेहा पाटलांच्या नावाचं पत्र. शिवसेनेकडून मात्र आरोपांचं खंडन. भिवंडी महापालिका सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट. एकनाथ शिंदेंच्या नंदनवनवर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी. भिवंडीतल्या भाजपाच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट. भाजपाचा एक गट नारायण चौधरींच्या विरोधात. नरहरी झिरवळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन समोर. 50,000ची लाच मागताना कर्मचारी कॅमेऱ्यात कैद. तक्रारदारानं केलेलं स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 मराठीच्या हाती. भिवंडमधील तरुणीचा जबरदस्तीने व्हिडिओ काढल्याचा गोपीचंद पडळकरांचा आरोप. त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा. घटनेच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं करणार उद्घाटन. समिटमध्ये जगभरातील 45 पेक्षा जास्त देशांचे अध्यक्ष प्रतिनिधी लावणार हजेरी. आणि T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलग चौथा विजय. नेदरलँडचा केला 17 धावांनी पराभव. शिवम दुबेचं शानदार अर्धशतक तर वरुण चक्रवर्तीने बाद केले 3 गडी. 9वा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला बघायला मिळतोय. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला शिवाई माता मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. जिजामाऊली गे तुला वंदनाई. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही. जिजामाऊली गे तुला राही. गळ्यातून मुक्ती मिळाली जनांना. गुलामी जिजामाऊली गे तुला वंदनाई. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही. जिजामाऊली गे तुला वंदनाई. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी
आणि आता मी सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी केलं आहे. प्रथमतः या अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री डॉक्टर विजय गोगरे साहेब, त्यानंतर मराठा सेवा संघ उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बाळासाहेबजी मुळे यांना मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करावं. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर यांनाही आपण सन्मानित करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री इंजिनियर नवनाथजी घाडगे, प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचबरोबर शिवश्री राजेंद्र कुंजीर आणि त्याचबरोबर गणेशजी महाप्रे पाटील, जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे जी अध्यक्ष, आणि राजेंद्र कुंजीर साहेब पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष. 1997 सालापासून त्यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे. यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवमती उर्मिला राजेंद्र बुट्टे पाटील आणि शिवमती भारती राजेंद्र कुंजीर यांना विनंती करतो आपण ताईंना सन्मानित करावं. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलाही सन्मान केला जातोय. मराठा सेवा संघ जुन्नर शहराचे अध्यक्ष सिद्धेश डोले पाटील आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आणि मराठा सेवा संघाचे माजी शहर अध्यक्ष मंदार पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार तथा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक शिवश्री मारुती डोंगरे आणि सई कवडे यांना मी विनंती करतो आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं. यानंतर सिने अभिनेते आदरणीय रितेशजी देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. आणि मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने केला जातोय. जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं. संतोष नाना खरे यांना विनंती आहे. धन्यवाद. यानंतर मी सर्वांना विनंती करेन की किल्ले शिवनेरीचा विकासाचा मॉडेल फोर्ट ज्यांच्या प्रयत्नातून साकारला ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आपण जागेवरती उभं राहून 1 मिनिट शिवांजली अर्थात श्रद्धांजली समर्पित करूयात. सूचना आहे की पायातील चप्पल काढून. अरे मी उठलं नाही का बघ.
धन्यवाद. आणि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर प्रथमतः या मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं अशी आपणास विनंती आहे. प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री डॉक्टर विजयजी घोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ. ते निळे शर्ट वाल्याकडे दे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संभाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार सुरेंद्र अजितदादा पवार, आशिष शेलार साहेब मंत्री महोदय, याचप्रमाणे शिवप्रेमी आमदार शरददादा सोनवणे, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मराठा शासनाचे कार्याध्यक्ष घाडगे, पोलीस अधीक्षक आशिष